हॅलो हॅलो पहिला चेंडू सुरेख टप्पा निर्धाव आणि मोठा फटका खेळायचा नादात अतिशय गचाळ आणि सर्वसाधारण क्षेत्ररक्षण शार्दूल यांच्याकडनं सीमारेषेवर निर्धाव आणि मोठा फटका खेळायचा नादात अतिशय गचाळ आणि मला वाटतं सीमारेषेवरून हकालपट्टी झालेली आहे शार्दूल यांची सीमारेषेवरून हकालपट्टी संघनायक आणि तिकडे गेले मोहित. बघूया पुढचा चेंडू राजू यांचा समोर येत आहेत वत्सल आणि पाय पकडून त्यांनी चेंडू टाकला होता पण हा अवाका भारत चेंडू घोषित पंच मयूर यांच्याकडनं एक अवांतर धाव. सीमारेषेवर थोडीशी हलचल सीमारेषेवर बघूया चांगला चेंडू चांगला टप्पा चांगल्या चेंडूला मान दिलाय वत्सल यांनी निर्धाव चेंडू आणि चांगला फटका खेळला केवळ एक धावावर समाधान. राजू यांनी शेवटी असं ठरवलं की आपणच क्षेत्ररक्षण करू आपल्याच गोलंदाजीवर. पंचांनी मोठा फटका अतिशय सुंदर पदल आदित्य आणि सुंदर फटका चेंडू गेलाय सीमा रेषे पार सुंदर षटकार कमल यांच्या भात्यातून चांगला फटका. आणि बघू शकता आपण पहिल्या षटकारानंतर तेवढ्याच तर्फेने एक सुंदर एकेरी धाव घेतलेली आहे आणि पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे 10 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक राजू यांचं 10 धावा दिल्या त्यांनी आणि हा मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट बहाल केलेली आहे. बळी दिलेला आहे त्यांचा आणि सुंदर सीमारेषेवर सुंदर झेल टिपला मोहित यांनी. कदाचित जी शार्दूल यांची हकालपट्टी झाली होती सीमारेषेवरून ती फळली आहे संघाला. मोहित यांनी चांगला झेल टिपला आणि आता जे हंगामी संघनायक आहेत पंकज काळवेरे हे आलेले आहेत खेळपट्टीवर आणि ते पुढचा चेंडू त्याला सामोरे जातील जितेश यांच्या गोलंदाजीला. जितेश यांनी तिकडे सुंदर नाचाचं प्रदर्शन घडवलं गोलंदाजी करताना पण चेंडू टाकला आवाक्या बाहेर. एक अवांतर धाव. चेंडू अतिशय बघितला शेवटपर्यंत बघितला यष्टीरक्षक रुचित यांच्या हातात विसावला चेंडू जाऊन. पंकज हे थोडा वेळ घेत आहेत. आणि सुंदर चेंडू बसला होता. हॅलो 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 चेंडू कदाचित यष्टांवर जाऊ शकला असता. चांगला चेंडू आणि हा डायरेक्ट हा अतिशय थेट त्यांच्या चेंडू फळीवर आला. कदाचित मोठा फटका होऊ शकला असता परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडा वेळ घेत आहेत वत्सल यांना. आधीच्या पण सामन्यात तुम्ही बघितलं असेल वत्सल यांनी थोडा वेळ घेतला होता आणि नंतर त्यांनी स्फोटक फलंदाजी केली होती. हॅलो लागोपाठ एक चौकार एक षटकार आणि 10 धावा चोपल्यात शेवटच्या 2 चेंडू मध्ये आणि धावसंख्या झाली 22. धावसंख्या झाली 22.
2 षटकं आणि धावसंख्या झालेली आहे 22. पुढचं षटक घेऊन येत आहेत अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व, यांचा स्वतःचा विला आहे पायथन. आणि या अजगराच्या विळख्यातून बघूया पंकज काळभोर यांची सुटका होते का. पंकज काळभोरे यांच्यावर अजगराचा विळखा आता पडणार आहे, त्यातून ते कसे बाहेर येतील, तावून सुलाखून बाहेर येतील. अतिशय चांगला चांगला चेंडू, तेवढा सुंदर फटका आणि हा पहिला त्याच्यावर विजय झालेला आहे पंकज काळभोरे यांचा. सुंदर फटका, सुंदर षटकार. अतिशय योग्य क्रिकेट इथे चालू आहे. पहिला षटकार मारल्यानंतर त्यांनी जराही त्यांच्या मनात लालसा नव्हती, त्यांनी केवळ 1 धाव काढली आणि वत्सल यांना आणल्या स्ट्राईकवर. आणि हा चेंडू त्यांनी ओढवून घेतला यशांवरती. आतला घातकी होता हा फटका आणि वत्सल बाद झालेले आहेत. वत्सल अतिशय नाखुश, नाराज होते. वत्सल नाराज स्वतःवरती. आणि आता एक मोठं आणि भारदस्त व्यक्तिमत्व आल्यानंतर सगळे जे खांब आहेत ते हलायला लागलेत. नरेश मोठ्या फटक्यांसाठी अतिशय प्रसिद्ध. पहिल्या सामन्यात पण तुम्ही बघितलं असेल, त्यांनी चौकार फटकेबाजी केली होती. सुंदर चौकार षटकार वसूल केले होते. एक फलंदाजी मधलं खणखणीत नाणं नरेश. चांगला. आणि राजू यांनी पंचांसाठी अजिबात त्यांचा वेळ वाया घालवला नाही. स्वतःच म्हणतायत चेंडू आहे म्हणून. आवाक्या बाहेरचा चेंडू घोषित. 1 अवांतर धाव आणि थोडा कवायतीचा थोडा त्यांना मयूर यांना करावा लागला, थोडा कवायती, आणि त्यांनी वाईड चेंडू घोषित केलेला आहे. क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल. मोठा फटका, पण चेंडू फळीची कड घेऊन गेला आणि केवळ 1 धाव. आणि पंकज काळभोरे हे परत आलेले आहेत. आता बघूया पंकज काळभोरे यांच्या मनात काय चाललंय. पहिल्या चेंडूवर सुंदर षटकार त्यांनी मारला होता आणि चांगला बॉल. मयूर यांनी मान डोलवले. त्यांनी सांगितला की हा चांगला चेंडू आहे आणि लेजिटिमेट डिलिव्हरी होती आणि षटक समाप्त. थोडीशी चर्चा होते पंकज आणि नरेश यांच्यात. 31 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 31. 10चा एव्हरेज आहे आणि 2 गडी बाद झालेले आहेत. एक तर आपण बघितलं वत्सल, त्यांनी यशांवरती ओढवून घेतला चेंडू आणि दुसरी जी विकेट गेली होती ती आहे कमल यांची. आता शार्दूल आलेले आहेत. त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये एवढी फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बघूया आता गोलंदाजीमध्ये काय कमाल करून दाखवत आहेत का. चेंडू फळी बघितली आहे नरेश यांनी, पण शेवटी त्यांनी त्यांच्या हातात जी आहे चेंडू फळी तिच्यावर ते कायम आहेत. शार्दूल यांची गोलंदाजी. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी 4थं षटक शार्दूल घेऊन येत आहेत आणि त्यांना समोर जात आहेत धने नरेश. मागून जो प्रकाश होत होता त्या प्रकाश होतामुळे खेळाडूंना थोडीशी अडचण होत आहे. आपण बघू शकता शार्दूल पहिला चेंडू आणि हा बाहेर निघालेला चेंडू. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. अतिशय मस्त उत्कृष्ट चेंडू. आणि नरेश मोठा फटका खेळण्याचा नादात होते, परंतु ते केवळ त्या चेंडूला योग्य न्याय ते देऊ शकले नाहीत. पुढचा चेंडू परत निर्धाव गेला. चांगला चेंडू, 2 चांगले चेंडू बघायला मिळाले शार्दूल यांच्याकडून.
आणि नाही नाही, चेंडूची फक्त कड घेतली आणि तिकडनं केवळ एक धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 उत्कृष्ट चेंडू आणि फक्त एकच धाव देऊ शकले आहेत. आतापर्यंत चांगलं षटक हे पडलंय शार्दूल यांचं. पुढचे 3 चेंडू शिल्लक आहे. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल नाही आणि हा आवाकाबाचा चेंडू घोषित. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली. चांगला चेंडू. रोनक यांच्याकडनं मोठी अपेक्षा होती की ते एक धाव पण वाचू शकले असते, परंतु नाही, एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि नरेश चौथा चेंडू मला वाटतं फेस करतील. 5वा चेंडू सॉरी. आणि ही कदाचित आज येऊ शकला असता यशांच्या मागे. रुचित आदित्य यांनी ती संधी गमावली आणि आता नरेश हे मला माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसायला मिळालेले बघायला मिळालेले असते. नाही, हा नो बॉल घोषित झालेला आहे. नरेश यांनी या चेंडूवर मोठा फटका खेळायला हवा होता. बघूया. चांगला फटका मारला. बघूया. एक धाव तर त्यांची झालेली आहे, पण मला तर एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. हा शेवटचा चेंडू होता. चांगलं षटक शार्दूल यांच्याकडनं. 36. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 36. 36 आफ्टर 4 ओव्हर्स. संघनायक हे स्वतः 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. वॉरियर स्क्वॉड संघाचे संघनायक सावंत. पहिला सामना त्यांनी गमावला होता. दुसऱ्या सामन्यात बघूया. पाचवं षटक सावंत यांच्याकडून टाकलं जात आहे. मोठा फटका, परंतु नाही, केवळ एक धावेवर समाधान. आतापर्यंत यश आले नाहीये नरेशांना मोठा फटका खेळण्याच्या नादात. केवळ चेंडू फळीची कड घेऊन चेंडू निघून जात आहेत. आणि वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात त्यांनी अवांतर धाव दिलेली आहे. आवाकाबाचा चेंडू घोषित पंचमयूर यांच्याकडनं. चांगला फटका. केवळ एका हाताने त्यांनी हा चेंडू फटकावला होता. बघूया आता थोडासा वेगवान खेळ केला पाहिजे नरेशांनी. आणि हा डायरेक्ट चेंडू होता. पंचांकडे सहेतूक नजरेने बघितलंय. आणि अतिशय दळभद्री क्षेत्ररक्षण नो दिलेला आहे. त्यांनी नो दिलेला आहे. चेंडू नो दिलेला. पंचांची उचल घालू नका. पंचांनी नो दिलेला आहे. आणि बघू शकतो आपण जे पुढे जे क्षेत्ररक्षण झालं अतिशय दळभद्री. त्या 2 धावा कधीच नव्हत्या, तरी 2 धावा त्यांनी आता चोरल्या आहेत. खेळाडूंच्या समोर अतिशय लिलिया त्यांनी 2 धावा चोरल्या आहेत. नो चेंडू दिलेला आहे. यष्टीरक्षक अपयशी होते चेंडू पकडण्याबाबत. आणि मला वाटतं आता ही दिशाहीन गोलंदाजी चालली आहे. संघनायकाला थोडंसं मार्गदर्शन एक सिनियर खेळाडू म्हणून शार्दूल यांनी दिलेलं आहे. आणि चांगला चौकार झालेला आहे. आणि कधीपासून याच फटक्याची वाट आम्ही बघत होतो. नरेशांच्या भातातून सुंदर चौकार. चेंडू गेलाय सीमा रेषे पार.
आणि डायरेक्ट आणि जसा क्षेत्ररक्षण हे परत आपण बघू शकतो आणि डायरेक्ट आणि जसा क्षेत्ररक्षण गेला षटकार चेंडू गेला सीमा रेषे पार सुंदर षटकार सावंतांचं रागावरचं नियंत्रण आता सुटलेलं आहे कारण की आता दळबद्री क्षेत्ररक्षण होताना दिसतंय चांगला चेंडू होता पण धाव चोरलेली आहे पंकज काळबेरेंनी धाव चोरलेली आहे आणि 55 धावसंख्या झालेली आहे 55 55 5 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 55 अतिशय खोडाने धावा ओढल्या आहेत शेवटचं षटक आहे बघू शकतो आपण काय कामगिरी करतायत ते आणि खरंच दाद द्यावी लागेल संघनायक नसताना सुद्धा कसं खेळावं याचं उत्तम प्रदर्शन याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोट्स यांचा संघ आहे शेवटचं षटक संघासाठी शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात रोनक चांगला फटका मारला बघू द्या एकच धाव मिळते का किती धावा मिळत आहेत एकच धाव एका धावावर समाधान बघूया मोठी धावसंख्या उभारण्यात कितपत यशस्वी होत आहेत पंकज काळबेरे थोडे थकलेले दिसत आहेत बघूया काय करतायत काय चमत्कार चांगला फटका आणि सुंदर षटकार चेंडू गेला सीमा रेषे पार चेंडूची फेक होती धावफेक होती ही अतिशय त्यांनी चांगली यष्टी चांगल्या चेंडू फळीवर दिली डायरेक्ट चेंडू आणि आता उत्तम फटका चांगलं क्षेत्ररक्षण जेपी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय एक आशेचा किरण आणि मिस झालेले आहेत आणि नरेश यांनी आपली विकेट बहाल केली आहे आणि पंकज काळबेरे यांनी जशी त्यांनी रणनीती आखली होती त्याप्रमाणे चाललंय मोबाईल ना स्वतःची विकेट इथे बहाल केली आहे नरेश यांनी आवाका बाहेरचा चेंडू घोषित मयूर यांच्याकडून आणि सुंदर फटका चेंडू गेलाय सीमा रेषे पार संघनायक नाखुश सीमा रेषेवर शार्दूल हे त्यांच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करताना पण पंकज काळबेरे यांनी अतिशय संयमी फलंदाजी केली सुंदर फटके आले त्यांच्या हातातून आणि दिशाहीन गोलंदाजी होती आवाका बाहेरचा चेंडू घोषित आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं मोहित यांची अचूक उडी होती चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यांनी संघासाठी 6 धावा वाचवल्यात 72 धावसंख्या झालेल्या 72 शेवटचा चेंडू चांगला फटका षटकार चेंडू गेला सीमा चांगला फटका षटकार आपण पहिल्या सामन्यात बघितलं होतं त्यांनी 77 धावसंख्या उभारली होती आता ही आधी टोलेजंग षटकार मारले आणि धावसंख्या झालेली 78 वॉरियर स्क्वॉड या संघाला जिंकण्यासाठी 79 रन्सची गरज कमलबाई थंड पेयांचा शीतपेयांचा आस्वाद घेताना कमलबाई तुमची आता क्षेत्ररक्षण आहे तुमचं लवकरात लवकर जावं पण त्यांचा संघावर खूप विश्वास आहे तर तुम्ही विचार करू शकता संघनायक मनीष पिल्लाई नसताना सुद्धा त्यांचा संघ कसं प्रदर्शन करत आहे जर मनीष पिल्लाई असते तर त्यांनी सगळीकडे मैदानावर संडास केली असती
पंच तुम्हाला विनंती करण्यात आलं. पहिलं षटक घेऊन येत आहेत संघासाठी. पहिलं वैयक्तिक पहिलं नरेश. $79 रन्स जिंकण्यासाठी हवेत. इट्स अ मॅमथ टार्गेट. 79 रन्स. पहिला चेंडू योग्य टप्प्यावर नरेश यांचा. पहिला चेंडू अतिशय योग्य टप्पा. केवळ 1 धाव. मोहित हे सामोरे जातात नरेश यांना. यशांच्या मागे आहेत गौरव. आणि आवाकाबाचा चेंडू घोषित. अतिशय सुंदर चेंडू पकडला. आणि हा लागोपाठ 2 चेंडू आवाक्या बाहेरचे. 2 अवांतर धाव. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. 1 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. आणि चांगला फटका. आणि तो जो तिकडचा कोपरा आहे त्या कोपऱ्यात अतिशय प्रसिद्ध क्षेत्ररक्षक प्रमोद तिवारी. FTV चे मॉडेल सुप्रसिद्ध प्रमोद तिवारी. आणि हा आवाका बाहेरचा चेंडू. 3 अवांतर धावा आलेले आहेत या षटकात. पाय पकडून ते गोलंदाजी करत आहेत. चांगला फटका. आणि झेल सुटलेला आहे. आपण खूप कमी वेळेला असं बघितलं की प्रमोद तिवारी झेल सोडतात. त्यातलं एक उदाहरण आहे. प्रमोद तिवारी यांच्याकडनं झेल सुटलाय. आणि केवळ एकही धाव घेण्यात आली नाहीये. संजय यांच्याकडून चेंडू सुटलाय परंतु तरी एकही धाव आली नाहीये. 2 चेंडू लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. थोडंसं प्रेशर वाढतंय सावंत यांच्यावर. ओके मोठा फटका नाही. केवळ नाही त्यांनी शेवटी त्याला कॉल दिला आहे. आणि बघूया अपील केलंय. कमल यांची अचूक यष्टी फेक. यष्टांवरती अचूक चेंडू फेक केल्या त्यांनी परंतु मयूर यांनी निर्णय दिलेला आहे नॉट आउट. 6 धावा झाल्यात. 5 चेंडू धावा 6. शेवटचा चेंडू. आवाक्या बाहेरचा चेंडू. आवाक्या बाहेरचा चेंडू. जर गौरव यांनी चेंडू पकडला असता तर कदाचित धावची यष्टीची होऊ शकले असते. लाला यांनी एक सूर मारला होता परंतु झेल टिपण्यात अयशस्वी. 1 धाव आली शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या पोचली 8. धावसंख्या झाली 8. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाली 8. आणि आता पहिला सामना तुम्ही बघितलं होतं. शिकागो बुल्स या संघाला खिंडार पाडलं होतं लाला यांच्या भेदक गोलंदाजीने. चांगला वळलेला चेंडू होता.
परंतु आवाकाबाहेरचा चेंडू घोषित. दुसरा लागोपाठ आवाकाबाहेरचा चेंडू घोषित. धावसंख्या झालेली आहे 10. 2 अवांतर धावा. सुंदर फटका आणि हा चौकार, एक खणखणीत चौकार रसूद केलेला आहे मोहित. सुंदर फटका आणि हा चौकार आणि फटका खेळण्याला चांगला आणि गोलंदाज लाला यांच्याकडनं दमदार पुनरागमन. चांगला चेंडू आणि चूक झाली गौरव यांच्याकडनं. चांगली चेंडू पेट केली होती हर्ष यांनी, परंतु गौरव यांच्या हातात चेंडू विसरला नाही. आधीच्या चेंडूवर संघनायक सावंत हे धावचीत होऊ शकले असते जर चेंडू गौरव यांच्या हातात विसरला असता. मोठा फटका आणि यावेळी जराही चूक केली नाही प्रमोद तिवारी यांनी. उत्कृष्ट झेल आणि मोहित शहा हे परतताना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 16 आणि बॉलला समोर जात आहे शार्दूल नाही. एक हा डायरेक्ट होता आणि बॉलला समोर जात आहे शार्दूल नाही. 17 after 2 overs score is 17. हर्ष यांची अचूक यष्टांचा वेळ घेतला होता. हर्ष यांनी चांगली चेंडू पेट. पण काही तांत्रिक कारणामुळे हा योग्य निर्णय नाही आणि अंगली निर्देश केलाय चिंटू यांच्याकडे अभि पवार यांनी. चांगला फटका, चौकार, खणखणीत चौकार वसूल केलाय पंकज काळवेरे. चांगला फटका पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट बहाल केलेली आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादात शार्दूल यांचा आत्मघातकी फटका, आत्महत्या म्हणू शकतो आपण याला. आणि निराश मनाने खांदे पडलेले खांदे घेऊन येत आहेत शार्दूल. अतिशय पडलेले खांदे निराश मानेने परत आले शार्दूल, ज्यांची सीमारेषेवरून पण हकालपट्टी झाली होती. त्यांनी पुनरागमन केलं होतं चांगली गोलंदाजी टाकून, पण आता फलंदाजीमध्ये हाराकिरी केली आणि ज्या हँडग्लोव्स घालण्यासाठी जवळजवळ तब्बल 30 मिनिटाचा वेळ घेतात असे जितेश पिल्ले झालेले आहेत. जितेश पिल्ले त्यांना समोर जात आहेत पिनाकोलोमध्ये यांचे सहकारी पंकज काळवेरे. संजय अचूक 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 चेंडू फेक, अचूक चेंडू फेक आणि अतिशय नाखुश पंचांकडे तुम्ही असं बोलू शकत नाही. पंचाचा निर्णयाचा आदर करा, पंचांच्या निर्णयाचा आदर करा. आपलं मतप्रदर्शन करू नका, पंचांच्या निर्णयाचा आदर करा, पंचांच्या निर्णयाचा आदर करा. संजय अचूक चेंडू फेक,
हॅलो, कृपया करून शिवीगाळ करू नका. आणि हा आपण इथे क्रिकेट हा जो आपण खेळ खेळत आहे, कृपया करून त्याला लांछनास्पद काही कृत्य करू नका. हे लांछनास्पद कृत्य आहे. शिवीगाळ इथे खपवली जाणार नाही. पण तू हे त्यांचं फ्रस्ट्रेशन होतं, आम्ही समजू शकतो. सावंत यांचं फ्रस्ट्रेशन आम्ही समजू शकतो. पंच हे देव माणूस नाही, त्यांच्याकडून चूक होऊ शकते. पंच हे देव माणूस नाही, त्यांच्याकडून चुकी होऊ शकते. कृपया करून क्रिकेटला हॅलो 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 क्रिकेटला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य करू नका. हॅलो, अभि पवार यांचं तोंड शिवलं गेलंय. अभि पवार यांनी आधीचा निर्णय पण दिला नाही आणि त्यांनी एक चुप्पी साधलेली आहे. अभि पवार अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे. अभि पवार अन्यायाविरुद्ध वाचा फोडा. सत्य वाचा, बोले बोचा. सत्य वाचा, बोले बोचा. अभि पवार यांनी कृपया करून आपला निर्णय याच्यामध्ये मध्यस्थी करावी. पंचांनी सामना लवकर चालू करावा. पंचांनी सामना लवकर चालू करावा. आणि अतिशय विजेच्या तडाख्याप्रमाणे त्यांनी इकडे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. परंतु रुचित हे तिथे उभे होते, त्यांचा पाय जराही हल्ला नाही. बघूया पंकज काळबेर यांचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू टाकला. एकच धाव नरेश. आणि तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. पारस कुठला वेळ खात आहे जो अजूनपर्यंत संपला नाही. मी शेवटी 1 तास झाला बघतोय. गोळेवाल्याचा सगळा कलर पारस यांनी संपवलाय. षटक संपलं आणि 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 22. After 3 overs, the score is 22 runs. अठरा चेंडू 57 धावांची आवश्यकता. चेंडू 18, धावा पाहिजे 57. आणि आता काहीतरी चमत्कारच या संघाला वाचू शकतो. बघूया अननुभवी गोलंदाज सिड. चांगला चेंडू, चांगला टप्पा आणि सीमारेषेकडे पटकावला होता चेंडू. केवळ 1 धाव. वत्सल यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तिकडे. बघूया आता जितेश हे सामना करणार आहे सीड यांचा. आणि सुंदर फटका जितेश यांच्या माध्यमातून. आणि सुंदर फटका. त्यांना अनुभव नाही, त्याचा चांगला फायदा उचलला जितेश यांनी. आणि आवाका बाहेरचा चेंडू घोषित. 7 धावा आलेले आहेत. चांगला फटका, सुंदर फटका. चेंडू गेलाय. चांगला फटका, सुंदर फटका केले. आणि
अवी पवार यांचं आता गतर जे होतं उघडलंय. आधी ते काय बोलले नाही. त्यांनी शेपूट बोचर घातली होती. सत्यवाचा बोले बोचा या उक्तीप्रमाणे शेपूट त्यांनी बोचर घातली होती आधी. चांगला फटका, सुंदर फटका. बघूया कमल यांनी नाही, त्यांची चेंडू फेक चुकली आणि आपल्याच फटक्याने नाखुश जितेश. कदाचित हाही षटकार असू शकला असता. त्यांनी एक थोडीशी दुगदुगी निर्माण केलेली आहे जितेश यांनी. रुचीशी चर्चा करताना जितेश 37 धावसंख्या झालेली आहे 37 आणि 22 वरनं डायरेक्टली धावसंख्या झालेली आहे 37. 4 चेंडूत 15 धावा कुठल्यात जितेश यांनी. आवाक्या बाहेरचा चेंडू घोषित. बघूया आणि धाव सोडलेली आहे. अचूक चेंडू आणि आऊट झालेले आहे. धावचीत निर्णय पंचांनी दिलाय. आवाक्या बाहेरचा चेंडू घोषित. बघूया त्यांना सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय आणि यष्टांचा अचूक वेध घेतला. चांगली चेंडू फेक तिकडे. यष्टांचा अचूक वेध आणि रुचितादित्य बाद. आणि आवाचा बाहेरचा चेंडू घोषित. आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात होते. यष्ट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या परंतु अंपाचा निर्णय, पंचांचा निर्णय आणि कदाचित झेलबाद होऊ शकले असते. अतिशय सुमार दर्जाचा फटका होता. गोल झालाय 40. 4 ओव्हर 40 धावा. 40 आफ्टर 4 ओव्हर्स. 18 धावा कुठल्या आणि अतिशय अवी पवार यांचं घाणेरडं राजकारण. एक धावा कमी करतायत. अतिशय घाणेरडं राजकारण. शिकागो बुल्स यांनी 2 सामने गमावल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. आणि स्वतःच्या संघनायकाला डॉगी डॉगी असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिकागो बुल्सचे संघनायक डॉगी डॉगी यांनी लवकरात लवकर दोन्ही क्षेपकाच्या इकडे संपर्क साधावा. डॉगी डॉगी, दोनदा डॉगी. गौरवात आलेले आहेत. 5वं षटक वैयक्तिक पहिलं आणि चांगला टप्पा चेंडूचा. यॉर्कर लेवल चेंडू आणि हा उत्तम फटकावला चेंडू डायरेक्टली वत्सल यांच्या हातात विसावला. केवळ 1 धाव. रोनक आता आलेली आहेत. बघूया ते काही रोनक याच्यामध्ये आणू शकतात का या सामन्यात. संजय जातात बघूया आणि अचूक धावचीत आणि परत निराश मानेने परत का या सामन्यात. केले आहे त्यांनी आणि हा दुसरा धावचीत झालेला आहे. संजय यांनी चांगली चमक दाखवलेली आहे क्षेत्ररक्षणामध्ये. बघूया मला वाटतं तो सामना ऑलमोस्ट गमावलाय वॉरियर स्क्वॉड यांनी.
तरी एका ठिकाणी त्यांनी बाजू लावून धरलेली आहे, ते जितेश पिल्लई. आणि समोर जितेश पिल्लई यांचा भाऊ मनीष पिल्लई यांचा संघ आहे गोट्स. आणि पंचांच्या निर्णयाने नाखुश आहेत. कृपया पंचांची उचल घालू नका. सामना पुढे चालू करावा. पंचांची उचल घालू नका. आणि हा पण अचूक घालू नका. बुल्स आपल्या बैलांना वैरण घालावं. आपले बैल इतस्तव फिरत आहेत. शिकागो बुल्स या संघाचे संघ मालक, कृपया आपल्या बैलांना तुम्ही गोठ्यात बांधावं. यांनी हारागिरी केलेत आणि हारलेत. लाज वाटत नाहीये. ते लिंबू पाणी पीत आहेत. अजिबात लाज नाही त्यांना. 100 करोड जे त्यांनी उडवले होते ते आता वसूल करतात लिंबू पाणी पिऊन. प्रमोद तिवारी कृपया आपला मुलगा सुद्धा बघत आहे. अशी गोलंदाजी करू नका. पहिला चेंडूवर खणखणीत चौकार. दुसरा चेंडू आणि झेलबाद झालेले आहे जितेश पिल्लई. आणि आपल्या मुलाकडनं स्फूर्ती घेताना प्रमोद तिवारी आणि सुंदर फटका राजू यांच्या हातातून. परंतु खेळाडू इथं फिरत आहेत. राजू यांनी मोठा खेळला. कमलाचं चांगलं सुंदर आणि चांगली चेंडू फेक केली होती. पंकज आणि बऱ्याच वेळानंतर पंकज मनरल यांना आपण बघतोय. चांगला फटका आणि हा गेलेला आहे सरळ पंकज काळबे यांच्या हातात. पंकज मनरल अतिशय दळबद्री फलंदाजी. पंकज मनरल आणि आता येत आहे फलंदाजीसाठी जयेश यांना फलंदाजी शेवटी मिळाली आणि पैसे वसूल झाले. प्रमोद तिवारी यांनी 2 विकेट घेतल्यात. आणि चेंडूला मान दिलाय. प्रमोद तिवारी यांच्या चेंडूला मान दिलेला आहे आणि संघाने परत एकदा विजय संपादन केला आहे. गोट्स या संघाचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. संघनायकांच्या अनुपस्थित असताना त्यांनी चांगला खेळाचं प्रदर्शन केलं. पंकज काळवेरे यांना मॅन ऑफ द मॅच घोषित झालेलं आहे. पंकज काळवेरे मला वाटतं शिकागो बुल्स यांच्या या संघाकडून त्यांना देण्यात यावं. म्हणजे त्यांच्या खेळाडूंना थोडी लाज वाटेल. शिकागो बुल्स यांचे निर्लज्ज खेळाडू 38 करोड 34 करोड घेऊन बसलेले आहेत. लाज वाटत नाहीये. आणि स्माइलिंग फेसेस तुम्ही बघू शकता. पंकज काळबेरे यांनी चषक स्वीकारलाय अनूप यांच्याकडून. पंकज काळबेरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप जेवढी देऊ तेवढी कमी आहे. भाई
हाँ भाई आया